नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या बाबतीत बोलणार आहोत। याचे कारण असे आहे की महाराष्ट्र सरकारमध्ये 3 मंत्री आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे और तिसरे मुख्यमंत्री अजित पवार तथा अर्थमंत्री। तर आपल्याला विषय असा घ्यायचा आहे की या तिन्ही मंत्र्यांनी महाराष्ट्राला निवडणुकीच्या अगोदर आश्वासन दिले होते। काय आश्वासन दिले होते? तर शेतकऱ्याचं कर्ज माफ करणार। शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं नाही। बघा, लाडक्या बहिणीला 21,100 रुपये म्हणजे 2100 रुपये सरसकट देण्यात येणार। गावोगाव पानंद मुक्त करणार। बघा, मुद्दे कसे होते? शेतीला 24 तास वीज देणार, 45,000 गाव पानंद मुक्त करणार, शेतकऱ्यांना हमी भाव देण्यात येणार, बियाण्याच्या किमती नियंत्रणात आणणार, हर घर जल हर घर छत म्हणजे प्रत्येक घरामध्ये मुबलक पाणी आणि प्रत्येक घरावर छत म्हणजे स्लॅब टाकून देणार। आणि वॉटर म्हणजे पाणी, या सगळ्या गोष्टी हे 3 मंत्री देणार होते। काय दिलं या मंत्र्यांनी महाराष्ट्राला? तर महाराष्ट्राला यांनी दिलं फक्त आमचे मतभेद बघा, आमचे हेवे देवे बघा, आम्ही किती मंत्री फोडले, किती आमच्याकडे घेतले, आम्ही कसं राजकारण करत आहोत। शिंदे गटाची तर एवढी फजिती होत आहे की त्यांना आता वाटायले काही कारण नसताना आपल्या स्वार्थापोटी आपण मूळ शिवसेना फोडण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांच्या मनावर केलं। तात्पुरत्या स्वरूपाचं 2.5 वर्ष मुख्यमंत्री दिलं, आता पुढेही मला मुख्यमंत्रीच करणार या आशेपोटी एकनाथ शिंदे यांनी अतोनात प्रयत्न केले आणि सत्ता कशाही परिस्थितीमध्ये आणायची असा संकल्प केला। अजित दादाचं बी तसंच झालं। अजित दादा तर म्हणाले माझे माणसं जेवढे निवडून कसे आले हेच मला माहीत नाही। म्हणजे EVM मशीनच्या साह्याने हे निवडून आले। त्यांची खरी बहीण EVM मशीन आहे, लाडक्या बहिणीचा इथं काही संबंध नाही। निवडून आले, सत्ता स्थापन झाली, पण सत्ता स्थापन झाल्यानंतर यांना वाटलं एकनाथ शिंदे गटांना की आता आम्ही खूप मोठ्या प्रमाणात आमच्या मतदारसंघाचा विकास करणार आहोत। भाजपाला सुद्धा तसंच वाटलं, भाजपाच्या आमदारांना सुद्धा तसंच वाटलं। पण झालं काय? अर्थ खातं ज्यांना अनुभव आहे त्यांच्याकडे देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आणि अर्थ खातं आपल्या पदरात पडेपर्यंत एकनाथ शिंदेला म्हणले की तुम्हाला घ्यायचं घ्या एखादं पद, नाही तर न घ्या, मी तर घेणार बाबा, मी होणार उपमुख्यमंत्री, आणि अर्थ खातं आपल्या ताब्यात घेण्याचं काम केलं। पुढं घडलं कसं?
मी म्हणणाऱ्याची खुमखुमी जिरवण्याची ताकद अजित पवारकडे आहे. कारण अर्थ खात्याच्या नाड्या आपल्याकडे घेतल्या आणि आता नाड्या दाबण्याचं काम करत आहेत अजित पवार. ज्यांनी आपल्या विरोधात कारभार केला त्या आमदाराला बी मंत्र्याला बी निधी नाही, विकास निधी नाही. परेशान आहेत माणसं. मध्यंतरी एक सह्याद्री अतिथीगृहामध्ये एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये कुणाला निधी द्यायचा आणि कुणाला निधी नाही द्यायचा हे अजित पवारांनी ठरवलं. बैठक संपली आणि मग भाजपाच्या आणि एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळाने आमदाराने देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली, मुख्यमंत्री या नात्याने. आता आमचा प्रश्न देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री या नात्याने सोडवतील. काय मजाला अजित पवारांच्या विरोधात बोलण्याची. मुख्यमंत्र्याला सुद्धा ज्या माणसानं देवेंद्र फडणवीसनं एक वेळ मी लग्नाविना राहीन पण अजित पवाराला मी जेलमध्ये घालणारच, चक्की पिशिंग चक्की पेशिंग चक्की पिशिंग, काय द्वेषात बोलले होते ते की आमच्या पक्षामध्ये अजित पवाराला माफ नाहीच. ही भूमिका खंबीरपणे मांडण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनीच केलं होतं. पण आता अजित पवार गबाळाचे मालक झाले. गबाळ म्हणजे पैसा. तिजोरीवर बसवलं आणि तिजोरीची चावी त्यांच्या हातात. आता अजित पवार कुणाला त्या तिजोरीतलं गबाळ द्यायचंय आणि कुणाला नाही द्यायचंय हे ठरवणारा मालक ते आहे. आणि त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांचे आमदार परेशान झाले. इधर ना उधर बीच में आदर. एकनाथ शिंदेना कुणाकडे जावं हे कळेना. जरी एकनाथ शिंदे बाहेर पडले तरी सरकारला धक्का लागत नाही हे अजित पवारांना पक्क माहीत आहे. आणि या माणसाला आपल्याला जेवढा त्रास द्यायचा आहे तेवढा द्यायचं अजित पवारांनी पक्क ठरवलेलं आहे. आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांचंही जमेना झालं. आता वाटायले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत जावं तर आपल्या बाबतीत दरवाजे बंद आहेत आणि गेलं तरी काय करावं. कोडं पडले. कोडं नेमकं काय करावं हे कोडं पडले. आणि हे आता जनतेने ओळखलंय. जनता काय करायली आता ह्यांची मजा बघायली. काय काय होतं यांचं खेळ काय काय. पण यांच्या दुज्या भावामुळे, यांच्या मतभेदामुळे, यांच्यातल्या वादविवादामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं, कष्टकऱ्याचं, मजुराचं, गोरगरिबांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे. हे महाराष्ट्रानं ओळखणं खूप गरजेचं आहे. कारण अजित पवार हे व्यक्तिमत्व स्पष्ट बोलणार आहे. होय तर होय, नाही तर नाही. काही गोष्टी ते मनात ठेवतात पण प्रसंग आला की 100% बोलून दाखवतात. अशी परिस्थिती आज महाराष्ट्राची आहे. आणि ही महाराष्ट्राची परिस्थिती आपण ओळखणं खूप गरजेचं आहे. हे कशामुळे घडलं गेलं. एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत का घडलं गेलं तर सत्ता, पैशाचा लोभ आणि अहंकार या गोष्टी ज्याच्याकडे असतात त्याचं काही काळ चालतं पण पुढं एवढं मोठं कोडं पडतं की आपला मार्गच बंद होता. मध्यंतरी अजित पवारांच्या
विरोधामध्ये अमित शहाकडे भाजपाच्या आमदारांनी काही तक्रार केली होती, तर त्या आमदाराच्या मतदारसंघामध्ये निधीच नाही. काय करायचे ते करा, कारण सत्तेची चावी माझ्याकडे अर्थ खात्याची. अशीच परिस्थिती आता भाजपाच्या आमदाराला आणि एकनाथ शिंदे यांच्या आमदाराला भोगायची पाळी आलेली आहे. बघा, एकनाथ शिंदेचे बरेचसे माणसं आता नाराज झालेले आहेत, कारण अर्थ खातं अजित पवारांकडे आहे. अजित पवार हे आता कोणाला तोलणारी व्यक्ती नाही, कारण त्यांना माहीत आहे की मला जेलमध्ये घालणारा मंत्री, त्याचं नाव देवेंद्र फडणवीस, हाच माझ्या वाटेतला काटा बाजूला निघाला, उलट मलाच सोबत घेऊन काम करायले. म्हणजे माझी आता भीती कायमची संपुष्टात आलेली, मला सुखानं झोप येत आहे. त्याच्यामुळं आता अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कशी मजबूत करता येईल हे अजित पवार अत्यंत चतुराईने आपली पार्टी मोठी करण्याच्या मार्गावर आहे. मध्यंतरी तर शरदचंद्रजी पवारच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये येणार आणि आम्हा घरातलं चुलत्या पुतण्याचं भांडण आम्ही मिटवणार आणि पुन्हा एक होणार, या परिस्थिती लोकांच्या लक्षात आले. हे कधीही एकत्र होऊ शकतात आणि हे दोघं मिळून एकनाथ शिंदे यांचा राजकीय काटा कायमचा काढू शकतात. शिंदे साहेब जसे होते ठाण्यामध्ये तसेच राहणार. शिंदे साहेबांच्या पाठीमागचे बरेचसे आमदार पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेमध्ये जाणार, हे भविष्यवाणी आहे. आता येणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समितीमध्ये सुद्धा बराचसा फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे आता बरेचशा लोकांनी महाराष्ट्राच्या ओळखलेलं आहे. बघा, अशा गोंधळामध्ये घोडेबंदर ते वसई या रस्त्याचे 3,000 कोटी रुपयाचे काम सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. त्यांचा गोंधळ चालू झाला, पण या गोंधळामध्ये घोडेबंदर ते वसई पर्यंत जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याचे 3,000 कोटी रुपयाचे काम सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. आणि हे प्रकरण ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझ्या काळात हे झालं नाही, माझा आणि त्याचा काही संबंध नाही. उडवून लावलं नाही, कुणाचा कुणाला मेळ, लावलं रताळ आलं केळ, कुणाचाच कुणाला मेळ नाही. आणि या मंत्रिमंडळामध्ये आर्थिक बाबतीचा घोळ एवढा जबरदस्त आहे की फक्त स्वार्थ साधणे आम्हाला कसं मिळणार आहे. आमच्या आमदार मतदारसंघामध्ये, आमच्या तालुक्यामध्ये आम्हाला विकास कामं कसे मिळणार आहे याच्यासाठी वाद आहे. आता ही वाद कधी मिळणार, कधी मिटणार ही वाद? तर यांची त्रिडाफांग झाल्यावर हे सरकार फाटाफूट होणार. काही काळाने हे प्रकरण आपल्या लक्षात येणार आहे. जनतेचे राहिलं बाजूला, आमचं घ्या आमचं घ्या आणि आम्हाला पंचायत न्या, अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये या महायुती सरकारमध्ये पाहायला मिळत आहे. आता पेरणीचे दिवस आहेत, शेतकरी परेशान आहेत, यांना बियाणं भरायचे आहेत, यांचा भाव स्थिर नाही, शेतकऱ्याचं कर्ज पूर्ण झालेलं नाही, नील झालेलं नाही.
पूर्ण महागाईनं शेतकऱ्याचं कंबरडं मोडलेलं आहे. जानेवारी ते एप्रिलपर्यंत 1000 शेतकऱ्यांना आत्महत्या केलेल्या आहेत. आज शेतकरी परेशान आहे, कष्टकरी परेशान आहे, गोरगरीब परेशान आहे. या सगळ्या गोष्टी याच महायुती सरकारने आश्वासन देऊन, भूलथापा देऊन आपल्या पक्षाकडे मतदान खेचण्याचं काम केलं. आणि हे सगळं सरकार आता आपला स्वार्थ साधत आहे. आणि आपलं कसं चांगलं होईल, आपली पार्टी कशी मजबूत होईल आणि आपल्याच मतदारसंघामध्ये सर्वात जास्त निधी कसा खर्च करता येईल, की ज्या भागामध्ये निधी जास्त त्या भागातला आमदार निश्चित निवडून येणार. त्या भागातला जिल्हा परिषद सदस्य असतील, नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, या सगळ्या गोष्टीवर त्या मंत्र्याचा प्रभाव पडणार आहे. आता 3 पक्ष आहेत. एक एकनाथ शिंदेची शिवसेना आहे, दुसरी अजित पवारांची राष्ट्रवादी आहे आणि तिसरा मूळ पक्ष भाजप आहे. या तिन्ही आमदारांना जास्तीत जास्त निधी ज्यांना मिळेल त्याला त्या मतदारसंघामध्ये फायदा होणार आहे. आणि म्हणून प्रत्येकाची घोडदौड चालू आहे, आमच्या भागामध्ये निधी कसा मिळेल. आणि त्या निधीची तिजोरीची चावी अजित पवारांच्या हातात आहे. आणि अजित पवारांचं आणि एकनाथ शिंदे यांचं जमत नाही. काही भाजपातल्या आमदारांनी अमित शहाकडे अजित पवार यांच्या विरोधामध्ये तक्रारी केल्या होत्या. म्हणजे ज्यांनी तक्रारी केले त्यालाही निधी नाही. आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवाराचं जमत नाही म्हणून एकनाथ शिंदेच्या मंत्र्याला, आमदाराला निधी नाही. आणि या मंत्र्याच्या नाराजीवर देवेंद्र फडणवीस गोल गोल उत्तर देऊन वेळ मारून नेण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतात. आता खरा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा विकास करीत असताना या मंत्र्यांना वेळ मिळणार आहे का? शेतकऱ्याकडे लक्ष देणार आहेत का? गोरगरिबाकडे लक्ष देणार आहेत का? लाडक्या बहिणीचे 2100 रुपये देणार आहेत का? 45,000 गावामध्ये पानंद मुक्त होणार आहे का? वीज कायमस्वरूपी लोकांना 24 तास मिळणार आहे का? आणि महाराष्ट्रामध्ये काही खाद्यपदार्थाच्या तेलाच्या किमती कमी होणार आहेत का? आणि हे सगळं कमी करून महाराष्ट्रातला मतदार सुखी हे मंत्री ठेवणार आहेत का? याचा अर्थ असा आहे की महायुती सरकारकडून महाराष्ट्रातल्या 12 कोटी मतदार बांधवाला न्याय मिळणार आहे का? का यांचाच वाद पाहण्यामध्ये आपल्याला रस आहे? यांचा नेमकं वाद पाहायचा आहे, यांचे मतभेद पाहिजेत, यांचा गोंधळ पाहायचा आहे का आपली परिस्थिती पाहिजे? आपले आत्महत्या करणारे वडील वाचवायचे हे तरुणांनी ओळखायचं आहे. हे महाराष्ट्र सरकार महायुतीचं सरकार आहे. हे सरकार जात धर्म या गोष्टी पुढे करून, देवाधर्माच्या गोष्टी पुढे करून आपल्याला फक्त स्वाभिमानानं जगण्याचा सल्ला देत आहे आणि स्वतः मात्र आर्थिक मजबूत होत आहे. याचा अर्थ असा आहे की गोरगरीब मरतंय आणि हे आमदार मंत्रिमंडळ चरतंय. अशा पद्धतीची महाराष्ट्राच्या सरकारची आजची स्थिती आहे. हे ओळखा आणि पुन्हा या सरकारला मतदान द्यायचंय की नाही द्यायचंय हे येणाऱ्या काळात ठरवा. हे मत पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेचं आहे. या जनतेला या मंत्रिमंडळाने फसवायचंय का ह्या जनतेला न्याय द्यायचा आहे ते या सरकारनं
ठरवावं येणाऱ्या काळात. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, ते लाईकांचे बटन दाबा आणि आपण हे व्हिडिओ पाहत असताना नवीन असाल तर खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.